नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. मे महिन्याचा हप्ता आता खात्यात जमा होण्याची इथे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपली दुसरी बातमी म्हणजे पुन्हा एकदा एका जिल्ह्यामध्ये जवळ-जवळ 33,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या इथे अपात्र इथे करण्यात आलेल्या आहे. ती सुद्धा मोठी अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी मे महिन्याचा हप्ता इथे जमा होण्यास सुरू झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे जमा झालेले आहेत? काल 15 जून रोजी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही आहेत. हे सुद्धा इथे महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या नाही ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. काल म्हणजे 15 जून रोजी लाडक्या बहिणींना पैसे जमवण्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आलेला आहे. ₹1500 रात्री उशिरा महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. म्हणजे आता प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, इथे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इथे काल 15 जून रोजी इथे 5 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना इथे पैसे आलेले नव्हते. परंतु रात्री 8 वाजेच्या नंतर इथे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इथे ₹1500 येण्याचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात जे वितरण आहे ना, हे सुरू झालेलं आहे. तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा झाला का? ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला पैसे आले नाहीत. तर बघा, हे जे पैसे आहे ना, हे टप्प्याटप्प्याने आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची इथे सुरुवात झालेली आहे. सगळ्यात आधी पैसे जर म्हणाल, तर या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आपल्याला खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे या जिल्ह्यातून जे आहे ना, हे मेसेज आलेले आहे, की सर आम्हाला पैसे जे आहे हे जमा झाले आहेत. तर सगळ्यात आधी पैसे जे जमा झाले हे पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज इथे समोर आलेला आहे. तसेच काही बहिणींना मेसेज सुद्धा या बाबतीत आलेला आहे. बघा, आता तुम्ही यामध्ये जर विचार केला, तर पैसे जे आहे ना, हे जिल्ह्यावाईज एक वाईज जे आहे ना, जिल्ह्यावाईज इथे पैसे जमा झाले नाही. म्हणजे अ, विदर्भात जमा झालेले आहेत, त्यानंतर मराठवाड्यात जमा झालेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रात जमा झालेले आहेत. असे त्यांनी एकसारखे जिल्हे इथे घेतलेले नाहीत. हे सुद्धा इथे लक्षात घेणे ते गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल, तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आहेत, आम्ही नाशिक जिल्ह्यातून आहेत, तर आम्हाला पैसे आले नाही. तर या ठिकाणी इथे कुठल्याही प्रकारचे टेन्शन घ्यायचं नाही. आज म्हणजे 16 जून रोजी जवळ-जवळ सर्व लाडके बहिणीचे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे. हो, कारण की त्यांनी सांगितलेलं होतं, की 12 ते 15 जूनच्या मधात पैसे जमा होतील. परंतु 12 तारखेला सुद्धा जमा झाले नाही, 13 तारखेला सुद्धा जमा झाले नाही. इव्हन 15 तारखेला संध्याकाळपर्यंत सुद्धा इथे पैसे जमा झाले नाहीत. परंतु रात्री उशिरा लाडक्या बहिणींना इथे मेसेज यायला इथे सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल राहिलेल्या बहिणींना कधी भेटणार? तर बघा, आता प्रत्यक्ष जे वितरण आहे, हे सुरू झालेलं आहे. सुरुवातीला 12 जूनपासून वितरण होईल असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र प्रत्यक्ष जे वितरण आहे हे 15 जूनपासून सुरू झालेलं दिसतंय. त्यामुळे ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत, की त्यांना आज किंवा उद्या इथे पैसे 100% त्यांच्या अकाउंटवरती जमा होऊ शकतात. हे सुद्धा आता इथे लक्षात ठेवणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या बहिणींना इथे पैसे मिळतील आणि कोणाला भेटणार नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या लाडक्या बहिणींना मागील मार्च आणि एप्रिलचे पैसे भेटलेले असेल, त्यांना हे पैसे इथे जमा होणार आहेत. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींना इथे मार्चचे ₹1500 भेटलेले आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींना इथे एप्रिलचे ₹1500 भेटले नाहीत. त्या लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचे ₹1500 भेटलेले नसतील, त्यांना मे महिन्याचा हप्ता सुद्धा इथे खूप चान्सेस आहे की त्यांना इथे भेटणार नाही. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचं कारण सुद्धा आहे. याचं कारण म्हणजे त्यांची अजून पडताळणी इथे सुरू आहे. त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना एप्रिल, मे हे 2 हप्ते सोबत त्यांना इथे भेटू शकतात. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ₹1500 आले का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अमरावती जिल्ह्यातून. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळ-जवळ 33,304 ज्या लाडक्या बहिणी आहे, ह्या अपात्र इथे करण्यात आलेल्या आहे. त्यामागचं कारण म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे, त्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ज्यांनी के करताना चुकीची माहिती दिली होती, त्यांचे अर्जसुद्धा इथे बाद करण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही काही चूक केली असेल, तर आत्ताच सुधारून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात या योजनेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.